ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड 10 फेब्रुवारी रोजी होत आहे। सगळ्यांनी फिल्डिंग लावलेली आहे। काही जण म्हणतात धीरज सूर्यवंशींचं नाव फायनल आहे, तर काही जण म्हणतात निरंजन औटीचं आहे। परंतु औटींच्या घरात आता तिकीट दिलं, महापौर पदाची चान्स दिला जाणार नाही, कारण त्यांना ऑलरेडी गटनेते पद दिलेलं आहे। पुढच्या 1.25 वर्षात त्यांचं नाव आहे म्हटलं जातं। तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भगिनी रोहिणी पाटील ह्या नगरसेविका आहेत आणि त्याच महापौर होतील असं काही लोकांचं मत आहे। पण नवख्यानं आलेल्या भाजपात ज्या नगरसेविका रोहिणी पाटील आहे त्यांना पक्षातूनच विरोध आहे, तरी देखील सम्राट महाडिक जे आहेत ते विशेष करून प्रयत्न करतायत रोहिणी पाटील यांच्यासाठी। आणि राजकारणाच्या पटलावरती एक नजर टाकूया, नेमकं काय घडणार, सांगलीचा महापौर कोण होणार ते। काही जण असं म्हणतात की धीरज सूर्यवंशी आणि रोहिणी पाटील यांच्यात निम्मी निम्मी वर्षाची वाटणी होऊन दोघेही महापौर होते। काय वाटतंय दर्शक हो, तुमची कमेंट कळवा। पण त्याच्या अगोदर हा माझा स्पेशल रिपोर्ट पाहायला विसरू नका। 78 नगरसेवक असलेली महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महापालिका, आणि ह्याचा कोण होणार महापौर, आणि ह्याचीच सध्या चर्चा जोर धरू लागली। विरोधी काँग्रेसकडे 18, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 3, तर शिंदेच्या शिवसेनेकडे 2 नगरसेवक आहेत। या साऱ्यांची गोळाबेरीज 39 होतीये। या स्थितीत भाजपाच्या महापौर होण्यापासून विरोधक रोखू शकतात, मात्र तशी कोणतीच हालचाल नसल्यानं भाजपाचा महापौर होणार हे आता स्पष्ट झाले, कारण डेअरिंग करायला कोण तयार नाहीये। तर कुणाला संधी दिली जाते याबाबत मात्र आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भाजपने 39 जागा जिंकताना काठावरची सत्ता आणली असली तरी ती राबवणं भाजपाला सोपं नाही। त्याच्यासाठी 5 वर्ष कसरतीची असणार आहे। या स्थितीत भाजपानं आधी शिंदेच्या शिवसेनेचे 2 सदस्य सोबत घ्यावे आणि महापौर निवड निर्विघ्न पार पाडावी असं नियोजन केलं होतं। त्याला शिवसेनेकडून प्रतिसाद देखील मिळाला। मात्र जेव्हा स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीचा विषय आला तेव्हा शिवसेना तशी फारशी कामाची नाही हे भाजपाच्या लक्षात आलं। शिवसेनेचे 2च सदस्य असल्यानं त्यांच्या पक्षाकडून स्थायी समितीला सदस्य मिळणार नाही। परिणामी भाजपाचे 8, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 असे सदस्य होतील। सदस्य संख्या 16 असेल आणि सभापती निवडीवेळी मामला टाय होण्याची दाट शक्यता आहे। 8-8 अशा परिस्थितीत सभापती निवडीचा निर्णय चिठ्ठीवर जाऊ शकतो। त्यात भाजप कमनशिबी ठरलं तर महापौर पद मिळून ही सत्ता राबवणं कठीण जाईल, हे सत्य आहे। त्यामुळे भाजपाला पूर्ण सत्ता राबवण्यासाठी चांगल्या सहकार्याची गरज आहे। ती गरज 2 पक्ष पूर्ण करू शकतात। पहिला पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी, त्यांच्याकडे 3 नगरसेवक आहेत। स्थायीत त्यांचा 1 सदस्य असेल, जो भाजपाला मिळाला तर त्यांची संख्या 9 होऊ शकते आणि स्थायी समिती सभापती निवड बहुमतानं भाजपला जिंकता येईल। शिवाय महापौर निवडून 39 आणि 3 असा बहुमताचा 42वा आकडा गाठता येईल। त्यामुळे भाजपानं या टप्प्यात शिवसेनेचा नाद सोडून राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांचा गळ टाकलाय। त्यांची गटस्थापना झाली असून गटनेता म्हणून युवराज गायकवाड यांची निवड झाली आहे। दुसरा पर्याय म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेपूर्ण ताकदीनं भाजप सोबत जाऊ शकते। तसे झाल्यास भाजपला सत्ता राबवताना बहुमताची चिंताच राहणार नाही। शिवाय स्थायी समिती सभापती पदही मिळेल। मात्र राष्ट्रवादीकडे असलेले मातब्बर चेहरे पाहिल्यानंतर ते भाजपचा सहजासहजी सत्ता राबवू देतील का याची चिंता वाटावी अशी स्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचा वर ठरू शकते का, हे वास्तव आहे। महापौर निवड 10 तारखेला होणार आहे। त्याआधी जिल्हा परिषदेची निवडणूक संपेल, निकाल लागलेला असेल। अशा वेळी राज्यातून निर्णय होऊन राष्ट्रवादी बहुतांश ठिकाणी भाजपला पाठिंबा देऊ शकते। अजितदादांच्या निधनानंतर गोंधळलेल्या राष्ट्रवादीकडून भाजपला साथ देण्याची भूमिका घेतली जाईल।
अशी शक्यता अधिक असल्यानं आता भाजप त्याबाबत निश्चिंत झालेला दिसतोय. या स्थितीत भारतीय जनता पक्षाचा सांगलीचा महापौर कोण याबाबत मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली. पहिले नाव अर्थात धीरज सूर्यवंशी आणि त्यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले धीरज यांनी आपल्या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून आलेत आणि शेखर इनामदारांचा शब्द चंद्रकांत दादा सहसा डावलताना दिसत नाहीत. प्रभाग 1 मध्ये सूर्यवंशी यांचा प्रभाव दिसलाय. गेल्या वेळी महापौर निवडीला त्यांना उमेदवारी होती, मात्र जयंत पाटील यांनी भाजपमध्ये उभी फूट पाडून धीरज यांच्या स्वप्नावर पाणी पाडले होते. त्यावेळी त्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता अधिक आहे. या शर्यतीत आधी निरंजन आवटींचं नाव आघाडीला होते, मात्र त्यांचे बंधू संदीप आवटी यांना भाजपानं गटनेता नेमलं. परिणामी या घडीला तरी आवटी शर्यतीतून आउट झालेत. या शर्यतीत आता 2 महिलांची नावे चर्चेला आली आहेत. पहिलं नाव रोहिणी पाटील, त्यांचे त्या श्रीमती जयश्री पाटील यांच्या समर्थक आहेत. शिवाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भगिनी आहेत. दिवंगत नानासाहेब महाडकांची कन्या असलेल्या रोहिणी पाटलांना घरातून स्ट्रॉंग असा पाठिंबा असल्यामुळं त्यांचं नाव रेसमध्ये आले. महापौरपदी संधीसाठी महाडिक गट ताकद लावताना दिसतोय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे महाडिकांचे एवढं वजन नक्कीच आहे की ते सूर्यवंशी यांचा पत्ता कट करून रोहिणी पाटील यांच्या नावाला पुढे नेऊ शकतात. अर्थात भाजप असा प्रयोग करू इच्छिते का याकडे लक्ष असणार आहे. ऍडव्होकेट स्वाती नितीन शिंदे यांनी या स्थितीत थोडी आक्रमक भूमिका घेताना सूर्यवंशी यांच्या निवडीला अप्रत्यक्षपणे विरोध केलाय. ज्यांना आधीच महापौर स्थायी समिती सभापती पद महापौर पदासाठी उमेदवारी दिली आहे त्यांना पुन्हा संधी देण्याचे कारण नाही असा थेट मुद्दा उपस्थित केलाय. स्वातीताईंनी याआधी विधानसभा निवडणूक असो किंवा पक्षातील पद निवड असो सबुरीचा सल्ला देताना भविष्यात चांगल्या पदाचा शब्द देण्यात आला होता. त्या मुद्द्यावर स्वातीताई भाजपची कोंडी करू शकतात, कारण त्या थेट आमदारकीला उभ्या होत्या आणि आमदारकीच्या वेळी चंद्रकांत दादांनी त्यांना शब्द दिल्याचं त्या सांगतायत. अर्थात त्यांच्या समर्थनार्थ भाजपकडून हात वर करतील असे चेहरे किती हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सक्षम महिलांच्या मागे कधीच कोण नसते. एकूणच काय तर भाजपासाठी महापौर निवड हा वाटतो तितकी सोपा विषय नक्कीच नाही. धीरज सूर्यवंशी यांना संधी दिली तर त्यांना अनेक फाटे फुटणार आहेत. ही संधी काळासाठी असेल हा मुद्दा अर्थातच प्राधान्यानं चर्चेला येईल, कारण आवटी गट काही करून पुढील 1.25 वर्षासाठी महापौर पदावर दावा करणार नाही हे निश्चित आहे. अशा वेळी चंद्रकांत पाटील यांची भूमिका जितकी महत्वाची आहे तितकीच आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांची भूमिका महत्वाची आहे. पण सुरेश खाडेंनी मात्र या ठिकाणी सगळीकडे लक्ष देऊन पुढची या ठिकाणी भूमिका आखणार आहे, कारण त्यांनी ऑलरेडी त्यांचाच गटनेता संदीप आवटी मात्र खुर्चीवर बसवताना खाडे दिसलेले आहेत. चला बघूया नेमकं पुढच्या भागात काय घडणार आहे. महापौरची माळ कुणाच्या गळ्यात घातली जाणार आहे. पाहत रहा 30 जागर न्यूज. नमस्कार, मी शर्वरी पवार.